नमस्कार. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर गावाकडचे नेचरमध्ये आपण बनवणार आहोत कैरीचे कोरके, पारंपरिक गावठी पद्धत. तर आता आपण इथं कोणत्याही आंब्याचं बनवू शकतो. तर मी घेतलेले आहे राजापुरी आंबा. तर राजापुरी आंबा मी तोडून घेते. त्यातल्या मी अंदाजे 15 कैऱ्या आहेत. तर मी 15 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आता नळाखाली धुवून घेणार आहे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेच स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. आपण कैऱ्या धुवून घेतो. आता धुवून घेतल्यानंतर सुकायला ठेवणार आहोत थोडा वेळ. आणि आता मी चालली आहे, तर मला आहे ना तिथं चिक्कूच्या झाडाला मोहोळ दिसला अचानक. तर मी तुम्हाला दाखवते. हे मोहोळ आहे, आत्ताच बसलं आहे. तर मोठं जसं मोठं होईल तसं तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मी खूप जवळून घेतलेले आहे शूटिंग. आता आपण कैऱ्या पुसून घेणार आहोत. तर ही जुनी पद्धत आहे. कैऱ्या मी अशा कटिंग करून घेणार आहे की कोयांसह, आणि कोयांचे कवर असतात ना कडक कडक, त्याच्यासह मी घेणार आहे. त्यातलं काहीच काढणार नाही आहे. आणि अशाच्या अशा सुकवून घेणार आहोत आपण. तर आता देठ काढण्याचं काम चालू आहे. देठ काढून घेते. नंतर आपल्याला कैऱ्या भेटत नाहीये ना. आता आपल्याला कैऱ्यांचा सीझन आहे, म्हणून आपल्याला जेवढे पदार्थ बनवता येतील तेवढे आपण बनवू शकतो. आता आपण कैरी कटिंग करून घेणार आहोत. तर मी चॉपर घेतला आपला घरातलाच, साधा. अडकित्ता नाही घेतला, कारण कैऱ्या कवळ्या आहे अजून, एवढ्या काय पक्क्या झालेल्या नाही लोणच्यासारख्या अशा. आणि राजापुरी आंबा काय एवढा पक्का होत नाही, त्याची कोय अशी कच्चीच असते, म्हणजे साधारण आपल्याला तोडता येईल अशीच असते. तर आपण आता कैरीच्या फोडी करून घेणार आहे आणि मोठ्या मोठ्या फोडी करणार आहे, म्हणजे वाळून त्या आपल्याला खायला कामं येतील चांगल्या. तर आपण कैरी कोळीसह वाळून पारंपरिक कोरके बनवण्याचं आपलं काम चालू आहे. उन्हाळ्याची खास तयारी, कैरीचे कोरके घरच्या घरी. गावाकडची पद्धत, कैरीपासून बनवा चविष्ट कोरके. तर कोरके मी नाव का दिलं, कारण आपण आपल्या भाकरी असतात, चपात्या असतात, त्या आपण सुकवून ते खातो आपण तसे कडक कडक, तर त्याला आपण कोरके म्हणतो. ते आता म्हणून मग मी याला, हे पण आता आपण कापून उन्हामध्ये सुकवणार आहोत, म्हणून मी त्याला नाव दिलं कैरीचे कोरके. उन्हात वाळवलेली कैरी वर्षभर टिकते आणि त्याची चव पण आपल्याला चाखायला मिळते. कैरीचे कोरके बनवण्याची जुनी आणि सोपी पद्धत. तर आपले कैऱ्या कापून झालेले आहे. कोय आणि कोयीचं कवर म्हणजे पूर्ण मी जसंच्या तसं घेतलेलं आहे, काहीही काढलेलं नाहीये. आणि आपण नैसर्गिक पद्धतीने बनवलेले कोयीसह कैरीचे कोरके. कैरीचा कोणताही भाग वाया जाऊ न देता आपण चविष्ट कोरके बनवत आहोत. तर आता आपण एकच वस्तू टाकणार आहोत, त्याच्यामध्ये मीठ. तर कैरीमध्ये आपण मीठ घेतलेलं आहे, मीठच टाकणार आहोत फक्त, म्हणजे ते आपल्याला उपवासाला पण खाता येईल आणि असं पण खाता येईल. ऊन भरपूर आहे गावाला, तर मी आता असंच पलंगावरती टाकलेलं आहे, ओढणीवरती चादर टाकली, नंतर ओढणी टाकली आणि कैऱ्या टाकल्या, त्याच्यात आपण मीठ कालवून घेत आहोत आणि असंच उन्हामध्ये सुकायला आपण टाकत आहोत. तुम्हीही नक्की करून बघा. घरच्या असेल विकत घेऊन आपण कशाही पण करून ठेवा, आपल्याला वर्षभर खायला मिळतील अशा पद्धतीने.
तर आपण बनवून ठेवा. आणि शेवटी बघितलं ना तुम्ही व्हिडिओमध्ये, लास्टला बघितलं ना तर खूप छान आहे वाळून झाल्यानंतर. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. कैरीचे कोयीसह कोरके, पारंपरिक गावाकडची पद्धत. उन्हाळ्यात कैरी कोयीसह कापून नैसर्गिक उन्हात वाळून तयार केलेले कोरके ही एक जुनी आणि पारंपरिक साठवण पद्धत आहे. या व्हिडिओमध्ये कैरीपासून कोरके कसे तयार करतात ते दाखवले आहे. वर्षभर विविध पदार्थांमध्ये वापरता येणारे हे कोरके चवीला आंबट आणि खूप स्वादिष्ट लागतात. तर आपण कोरके वाळायला टाकलेले, कैरी वाळायला टाकलेली आहे मीठ चोळून फक्त. आणि आता आपण बनवणार आहोत त्याचेच कोरके. तर सध्या तर आपली कैरीच आहे, कोरके थोड्या वेळात होणारच आहे. तर हे दुसऱ्या दिवशीची कैरी आहे, मी दुसऱ्या दिवशी शूटिंग घेतलेली आहे. गावी खूप ऊन आहे, भरपूर ऊन आहे. तर अंदाजे 5-6 दिवसामध्ये पूर्ण ती कडकडीत सुकलेली आहे. ही दुसऱ्या दिवशीचीच आहे. आता ही डायरेक्ट 5-6 दिवसानंतरची आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आणि कोरक्यांसारखीच झालेली आहे. आणि कोय पण खायला खूप छान लागते. तर तुम्ही नक्कीच करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही पद्धत. उपवासाला पण चालते आणि असं पण टाइमपास म्हणून आपण कधीही घेऊन खाऊ शकतो. जसं आपण चिंचोका खातो, कोरके खातो, शेरण्या वाळलेल्या असतात तशा खातात. तर अशा पद्धतीने मी बनवलेले आहे कैरीचे सुकवून वाळवून पद्धतीने केलेले कोरके. तर तुम्हाला आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबरोबर धन्यवाद.